काय म्हणताय, तुमच्याकडे सुद्धा पाऊस चालूच असेल ना? आमच्याकडे सुद्धा मुंबईमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असा पाऊस चालू आहे 4-5 दिवसापासून. तर नेहमीची कांदा भजी वगैरे करण्याऐवजी मी म्हटलं आज काहीतरी चमचमीत आणि कुरकुरीत बनवूया. तर कुरकुरीत बनवण्यासाठी मी इथे चना कोळीवाडा बनवणार आहे. तर ह्याच्यासाठी मी इथे रात्रभर छोले आपण भिजवून ठेवलेले आहेत. तर आता ह्याचे आपण छोले चना कोळीवाडा बनवायचा आहे. तर चना कोळीवाडा तुम्हाला सुद्धा कसा वाटेल ते सुद्धा तुम्ही नक्की मला सांगा कमेंट करून. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि पूर्ण तुम्ही व्हिडिओ वॉच करा, म्हणजेच तुम्हाला ह्याचं प्रमाण सुद्धा माहिती पडेल. तर चला आता आपण सर्वात अगोदर सुरुवात करूया. आता ह्याला आपण थोडंसं 60% पर्यंत आपल्याला छोले शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे मी कुकर घेतेय. कुकरमध्ये आपण चणे टाकून घेऊया. इथे मी पाव किलो चणे आहेत, ते पाव किलो चणे घेतलेले आहेत. इतके मस्त आणि इतके स्वादिष्ट होतात ना चना कोळीवाडा. एकदा केलात ना तर तुम्हाला सुद्धा नेहमी भजीपेक्षा तर कोळीवाडाच चांगला वाटेल. एक तांबे मी पाणी टाकलं आहे याच्यामध्ये. 2 तमालपत्र टाकून घेऊया आपण. आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाकून घेणार आहे. तर ह्याला जास्त न शिजवता आपल्याला 50 ते 60% पर्यंत शिजवायचं आहे. मीठ टाकून घेऊया. आणि आता ह्याला आपण 2 शिट्टी पर्यंत आपण ह्याला शिट्टी देऊन घेऊया. तर बघू शकता आता 2 शिट्टी देऊन झालेला आहे आपल्या कुकरला. आणि आपले छोले सुद्धा असे मस्त शिजलेले आहेत. तर जास्त मऊ न करता मी अशा प्रकारे थोडेसे कडक आहेत आपले 60% आपण शिजवून घेतलेला आहे. तर चला आता ह्याच्यातनं आपण पाणी वेगळं करून घेऊया. आता चना कोळीवाडा बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर इथे मी 2 चमच चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत काही तळण्यासाठी. आलं लसूणची पेस्ट घेतली आहे 1 चमच. काळं मीठ घेतलेलं आहे 1 चमच. पाव चमच मी हळद घेतली आहे. 1 चमच गरम मसाला, 1 चमच धनेपूड आहे. 1.5 चमच मी इथे मिरची पावडर घेतलेली आहे. आणि इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेला आहे 1 चमच. तर आपण कलर न टाकता इथे मिरचीची पावडरच टाकून ह्याला आपण कलर आणूया. त्यासाठी मी इथे कलर न वापरता काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे. तर चला आता हे थोडेसे थंड पण झालेले आहेत आणि मी त्याच आपल्या चण्याबरोबर ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता सुद्धा तळून घेणार आहे आणि लसणाच्या काही कळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत. तर आता इथे आपले थोडेसे चणे आता गार झालेले आहेत. तर आपण त्याचा मसाला तयार करूया. आता एक बाउल घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमच तेल टाकून घेऊया. तर आता ह्याच्यामध्ये आपले सुके मसाले सुद्धा ऍड करून घेऊया. काश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊया आपण. लाल मिरची पावडर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट यूज करू शकता. धनेपूड आहे 1 चमच. गरम मसाला आणि पाव चमच हळद आहे. काळं मीठ आहे. आणि इथे आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. तर आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया. ज्या वेळेला आपण चणे शिजवत होते त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलंच आहे. तर आता चवीनुसार मी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ सुद्धा ऍड करणार आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊया. त्याचबरोबर आता इथे मी पीठ पण घेते चण्याचं 2 चमच. तांदळाचं पीठ आहे 3 चमच. आता हे सर्व आपण थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया. तर अगदी पातळ न करता असं घट्टसरच करून घेऊया ह्याला. सगळे मसाले मी असं मस्तपैकी मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चणे सुद्धा मिक्स करून घेऊया. तर आता हे आपण थोडंसं हातानेच मिक्स करून घेऊया. पूर्ण चण्याला असं चांगला आपला मसाला लागला तरच ते कुरकुरीत होतील. त्यामुळे मी हातानेच ह्याला अगोदर मिक्स करून घेते. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपला
चणे मिक्स करून झालेले आहेत. तर चला आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया. तर बघू शकता आता तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण चणे पटापट आता ते तेलामध्ये सोडून घेऊया एक एक करून. मस्त असं आपलं तेल कडकडीत चांगलं गरम झालेलं आहे. आता ह्याला मिक्स करून घेऊया आपण. तर एकदम असं हलक्या हाताने थोडंसं मिक्स करून घेऊया. आता मस्त असे आपले चणे चांगले भाजत आलेले आहेत, तळत आलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपण मिरची आणि लसूण सुद्धा त्याच्यामध्ये तळायला टाकूया. आता लसूण टाकून झाले आहेत, आपण मिरची पण टाकून घेऊया. त्याचबरोबर आपण इथे कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊया. आता मस्तपैकी आपले चना पोळी वडा तयार झालेला आहे. ह्याला आपण आता काढून घेऊया. एकदम मस्त ह्याची सुगंध पण एकदम मस्त यायला लागली आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे तळायला. तर चला आता आपण ह्याला काढून घेऊया. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. आता आपला चना कोळी वडा तर तयार झालेला आहे, एकदम असा कुरकुरीत आणि आतून असा सॉफ्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा चना कोळी वडा तयार करून बघा आणि त्याची चव सुद्धा घेऊन बघा. अशा मस्त थंडगार पावसाच्या वातावरणामध्ये असा चना कोळी वडा आणि गरमागरम आल्याची चहा तर एकच नंबर लागेल. चला तर आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि अशाच एक नवीन व्हिडिओ बरोबर परत भेटूया. आता आपण ह्याच्यावरती थोडंसं ना चाट मसाला टाकून घेऊया. एकदम मस्त असा स्वाद पण येईल ना चाट मसाल्याने. अगदी एक नंबर झालेला आहे.